की या संपूर्ण शिक्षाशास्त्रामध्ये कोणता वर्ण कुणाचा आवाजाचा आहे त्याचा विचार जो आहे तर तो पाहून केलेला आहे. ते देखील आपल्याला गुरुचरित्रात फार सुंदर सांगितलेलं आहे. त्यामुळे खरोखर हे वर्णशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाचलं तरी बराचसा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला संगीत रत्नाकर इतर ग्रंथांचा आशय जो आहे तर तो गुरुचरित्राच्या या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येईल. तर ते आपण पाहूयात पुढच्या याच्यामध्ये. तर ऋषभाप्रमाणे आवाज जो आहे तर तो यामध्ये येतो. जसा विसर्गाचा उच्चार कसा करावा, देवहा म्हणजे विसर्ग तिथं आलेला आहे, त्याचा विसर्गाचा उच्चार कसा करायचा, तर तो ह तर नाही आहे. म्हणजे देवहा तुम्हाला ह जरी वाटत असला तरी ह नाही आहे. मग त्याच्यामध्ये शिक्षा ग्रंथामध्ये उदाहरण दिलं, यथा बालस्य सर्पस्य, बाल साप जो आहे तो जसा फुटकार करतो ना तर तसा त्याचा आवाज करा म्हणून तुम्ही, कारण त्याशिवाय आमच्या लक्षात येणार नाही आहे. कारण पुढच्या लोकांना काय सांगणार कसा आवाज करायचा. तर त्याचप्रमाणे यामध्ये कोकिळ जो आहे तर तो पंचमस्वर जो आहे तर तो कोकिळाचा, म्हणजे त्याचा आवाज कसा असेल तर तो तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे तो पंचम आहे. म्हणजे असं ते सांगतात. म्हणजे कोणत्या याच्यात आहे गुरुचरित्रामध्ये याचं सविस्तर वर्णन जे आहे तर ते केलेलं आहे. ऋषभास म्हणजे रे संदर्भात मी सांगितलं, तस्मात ऋषभ उच्यते, षड्ज ऋषभ. नंतर पुढचा गांधार, तर नाभीपासून उत्पन्न झालेला कंठ शीर्षावर आदळतो आणि अनेक गंधांना वाहणारा, म्हणजे त्यातून अनेक प्रकारचे गंध जे आहेत, सुगंध जे आहेत तर ते वाहतात. नाना गंधवहा पुण्यो गांधारस्तेन हेतुना, म्हणून त्याला गांधार असं म्हटलेलं आहे. कारण सुगंध तो वाहतो. आणि आता तो कसा वाहतो ते आम्हाला नाही कळणार. तो ज्याचं सूक्ष्म घ्राणेंद्रिय असेल त्याला त्या गोष्टी कळू शकतात. अहो सगळे इथं गंध आहेत पण सगळे गंध आपल्याला येत नाहीत. जे चांगले आहे तर वातावरणात जे प्रभावी असेल तेच दिसतं. ध्वनी, सगळे ध्वनी आहेत इथे. बाहेर जो कोलाहल चालू आहे तो पण इथं आहे, परंतु तो आम्हाला ऐकायला येतो का? नाही. फक्त आम्ही जितकी आमची क्षमता आहे तेवढंच आम्ही ऐकतो. तर त्याचप्रमाणे आमची ज्ञानेंद्रिय जितके सूक्ष्म होतील तितक्या नवीन नवीन गोष्टींचं ज्ञान जे आहे तर ते होऊ शकेल. आणि हे मंत्रशास्त्र आहे. मंत्रशास्त्र आम्हाला सूक्ष्म करणार आहे. तर नाना गंधवहा हा पुण्यो गांधारस्तेन हेतुना. नंतर पुढे मध्यम. मध्यम का म्हटलेलं आहे? नाभीपासून उत्पन्न झालेला वायू हा जो आहे तर तो उरस, हृदय यांना आघात करून नाभी जवळ त्या ठिकाणी परत आलेला असताना महानाद निर्माण होतो. कारण मंत्र योगशास्त्रामध्ये ज्याला अनाहत नाद फार महत्त्वाचा आहे सांगतो, की म्हणजे तुम्ही एक वेगळ्या प्रकारचे ध्वनी जे आहेत तर ते तुम्हाला साधनेमध्ये त्याची अनुभूती जी आहे तर ती व्हायला लागते, तर निर्माण होतो. म्हणून याला मध्यम असं म्हटलेलं आहे. नंतर पंचम म्हणजे ज्याप्रमाणे षड्जाचं आहे त्याचप्रमाणे 5 स्थानांचा त्या याच्यामध्ये नाभी, हृदय, कंठ, उरस आणि शिर या 5 आघात तो करतो. त्यामुळे त्याला पंचम असं म्हणतात. आणि दैवत जो आहे तर दैवत सारे ग म प हे जे काही सगळे स्वर जे म्हणजे अगोदरचे सगळे स्वर जे आहेत तर ते त्या स्वरांचं अतिक्रमण म्हणजे अतिसंधान ते ओलांडून जो पुढे जाणारा आहे तर म्हणून त्याला दैवत असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतिसंधान या शब्दापासून दैवत हा शब्द. आणि निषाद, निषाद तर शब्द निषीदंती स्वराहा अस्मिन् निषादस्तेन हेतुना. सगळे स्वर जे आहेत तर ते निषीदती म्हणजे त्याच्यामध्ये येऊन समाविष्ट होतात. तर त्यामुळं त्याला निषाद असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यात सगळे स्वर अंतर्भूत होतात म्हणून त्याला यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मी ज्या प्राण्यांचा उल्लेख केलेला आहे त्या प्राण्यांचा उल्लेख पुढे देखील आपल्याला आलेला आहे. तर षड्जो वेदे शिखंडस्य म्हणजे हे शिक्षा ग्रंथात म्हटलेलं आहे. षड्ज हा स्वर कुणाचा सारखा आहे तर शिखंडी. शिखंड म्हणजे मोर. आणि तोच उल्लेख आपल्याला याच्यामध्ये दिसेल. ते वाचताना ओव्या वाचताना लक्षात येईल. नंतर ऋषभा स्याद अजामुखे. अजा बोकड, बोकडाचा आवाज जो असतो तर त्याप्रमाणे जो आहे तर तो ऋषभ. गावो रंभंती गांधारम. गायींचा हंबरण्याचा आवाज जो आहे ना
तर त्याचं साम्य जे आहे तर ते गांधार म्हणजे गशी दिलेलं आहे. क्रौंचाश्चैव तु मध्यमम, क्रौंच पक्षी. क्रौंच पक्षी एक बगळ्या यांची जात आहे बगळ्यांची. तर त्याच्यामध्ये रामायणाची सुरुवातच जी आहे तर ती त्याच्यामध्ये झालेली आहे. वाल्मिकी ऋषी जे आहे तर ते तमसा तीरावर जातात आणि क्रौंच मिथुन जे आहे तर ते त्या ठिकाणी पाहिल्यानंतर या एका व्याधानं बाण सोडला आणि त्यातला नर जो आहे तर त्याला तो बाण लागला आणि तो तडफडतो आहे. आणि त्यावेळी वाल्मिकी मुनी तिथे येतात आणि सांगतात मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगमहा, अरे तुला जास्त काळ प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण काय, अवधीही काममोहितम यत क्रौंच मिथुनादेकम, एका क्रौंच पक्षाला तू ठार केलेला आहेस आणि त्यांचा वियोग घडवलेला आहेस. आणि त्यामुळे या वियोगातनंच संपूर्ण रामायणाची रचना जी आहे तर ती झालेली आहे. आणि संपूर्ण याच्यामध्ये आपण दुःख संवेदना यैव रामे चैतन्य माहितम, म्हणजे संपूर्ण दुःख वियोग हे सगळ्या घटना ज्या आहेत तर त्या आपल्याला रामायणामध्ये दिसतात. तर याचा प्रारंभ जो आहे तर तो आपल्याला सुरुवातीला दिसतो. कोकिलहा पंचममृते निषादंतु वदेत गजहा, गज हत्ती, हत्तीचं जे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. तर मघाशी एक फक्त उल्लेख राहिलेला होता की वेदातले छंद जे आहेत गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, आणि त्याच्यामध्ये देखील त्याचे प्रत्येकाचे अनेक इतरही प्रकार होतात. अशा प्रकारे वेदामध्ये त्यांची रचना जी आहे तर ती केलेली आहे. तर हे एकंदरीत आपण पाहिल्यानंतर आता आपण गुरुचरित्राच्या माध्यमातून पाहू. म्हणजे हेच सगळं जे आपण ज्ञान घेतलं तर ते गुरुचरित्रामध्ये आपल्याला ओव्यांमध्ये कशा पद्धतीनं दिसतं. तर षड्ज याच्याबद्दल सांगितलेलं आहे. जंबुद्वीप वास जासी षड्ज स्वर नाम परियेसी कंठाहुनी उपज जासी मयूर स्वरे आलापित. आत्ता मी जो उल्लेख केला म्हणजे जो आहे तर तो मयूर स्वराचा याच्यामध्ये. आणि या प्रत्येकाचं द्वीप सांगितलेलं आहे. कारण सप्तद्वीपा वसुंधरा, पृथ्वी जी आहे तर ती 7 द्वीपांनी बेट ज्याला आपण म्हणू म्हणजे त्याचे 7 विभागणी केलेली आहे. आणि त्या 7 म्हणजे ते कोणकोणते द्वीप आहेत तर जंबूद्वीप, ज्याचा आपण संकल्प करताना जंबूद्वीपे वगैरे करतो. तर आपण कोणत्या याच्यात आहोत, जंबूद्वीपावर आहोत. तर एकूण द्वीप कोणती आहेत, प्लक्ष, कुश, शाल्मली, श्वेतद्वीप, क्रौंचद्वीप, पुष्करद्वीप, अशा प्रकारचे हे द्वीपांची नावं. आणि तेच आपल्याला सगळ्या या स्वरांच्या संबंधामध्ये त्यांचं स्थान कोणतं आहे, निर्मिती. आता हे त्याला हेच का स्थानाचं नाव दिलेलं आहे, त्याला याच वर्णाचा का म्हटलेलं आहे, त्याचं चिंतन करता येणं शक्य आहे. परंतु एक सामान्य माहिती आपण घेऊया, नंतर त्याचं चर्चेतनं आणि यातनं पुढे आपल्याला जावं लागणार आहे. तर जंबूद्वीप वासजासी षड्जस्वर नाम परियेसी कंठाहून उपजजासी मयूरस्वरे आलापित. आणि उत्तम याती उपजजासी गिरवाण कुळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्ण परियेसी वन्ही देवता शृंगार रसे. म्हणजे त्याचा रस कोणता आहे, त्याचा रंग कोणता आहे, तर त्या स्वराचा. कारण आता हे सगळं चाललंय आपल्या स्वराच्या संदर्भामध्ये. षड्जस्वर जो आहे तर त्या षड्जस्वराच्या याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे एक त्याचा तक्ता जो आहे तर तो संपूर्ण गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आहे. तर त्याचा नंतर एक थोडक्यात मी सांगेन, पण या ओव्या आपण वेगामध्ये वाचून घेऊयात. द्वितीय स्वर कोणता आहे, ऋषभ. मी फक्त ओव्या वाचतो, बाकीचं तात्पर्य जे आहे तर ते आपल्या लक्षात येऊ शकेल. जन्म प्लक्ष द्वीपासी उपज हृदय स्थानेसी चाशस्वर ऋषिकुळ प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी विराज वर्ण यमदेवतेसी, देवता यम आहे. नंतर क्रीडा अद्भुत रस, म्हणजे अद्भुत रस त्या ठिकाणी ऐसी वीणा वाजवी रावण, वीणा वाजवतो आहे. नंतर तृतीय स्वर कोणता आहे, गांधार. तृतीय स्वर गांधारेसी गायन करी लंकाधीशी कुशद्वीप, द्वीप कोणतं आहे मागे सांगितल्याप्रमाणे कुशद्वीप वासजासी नासिकास्थान, त्याचं स्थान कोणतं आहे, नासिकास्थान अवधारा. अजस्वर, स्वर कोणता आहे तर अज म्हणजे बोकड, तर तो स्वर आहे. आलापजासी गिरवाण कुळ,
आणि वैश्यवंशी, वैश्य हा त्याचा वंश आहे. आणि सुवर्णवर्ग कांती, सुवर्णकांती आहे. चंद्रदेवता म्हणजेच सरस्वती, चंद्रदेवता. अद्भुत रसे म्हणजे अद्भुत हा त्या ठिकाणी रस आहे. मध्यमस्मर स्वर चातुर्थक, क्रौंच द्वीप वास ऐक, उरस्थान उच्चारी सुखे, क्रौंच स्वरे आलापित म्हणजे त्याचा क्रौंच स्वर. नंतर गिरवाण कुळ आणि ब्रह्मवंश, कुंदवर्ण, कुंदाच्या म्हणजे ज्याला एलोइस्ट असं म्हणता येईल, पिवळसर. तर रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुण रसे म्हणजे रस कोणता आहे त्या याच्यामध्ये ते देखील वर्णन जे आहे तर ते केलं आहे. नंतर पंचमस्वर, शाल्मली द्वीपभूमीसी, जन्म पंचमस्वरासी, कंठीहून उपज नादासी, कोकिळा स्वरे गातसे, ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्णवर्ण, वर्ण कोणता आहे, रूप त्यासी, गणनाथ देवा हास्यरसे, हास्यरस. नंतर दैवत, श्वेतद्वीप जन्मख्यात, स्वर असे नाम दैवत, ललाट स्थान नाद व्यक्त, दर्दुर स्वर, दर्दुरे याचा अर्थ बेडूक, बेडकाचा आवाज. कारण काय की या सगळ्या आवाजांचं दिसतं निसर्गामध्ये जे काही आहे, जे नेहमी आपल्या ऐकण्यात आहे, तर त्याची उदाहरणं जी आहेत तर ती दिलेली आहे. तर ज्याप्रमाणे त्या ऊचा उच्चार जो आहे, ऊ ऊ ऊ हे कसं म्हणायचे, तर जसं ज्याप्रमाणे कोंबडा जो आहे तर तो आरवतो कू कू कू, तर त्या प्रकारे तो आहे. म्हणजे जे उपलब्ध आहे नेहमीच्या ऐकण्यातलं आहे त्याचं उदाहरण जे आहे तर ते दिलेलं आहे. दर्दुर स्वरे आलाप देखी. नंतर ऋषिकुळ उत्तमवंशी, जन्म आहे ध्यानेसी, पीतवर्ण रूप त्यासी, नारद गणेश देव देखा. आणि ऐसे दैवत स्वरासी, आणि याच्या बिभत्स आणि भयानक असल्याचं संगीत रत्नाकरामध्ये सांगितलेलं आहे. ऐसे दैवत स्वरासी, बिभत्स रस अति उल्हासी, गायन करी भक्तीसी, लंकानाथ शिवाप्रती. आणि निषाद स्वर शेवटचा तर त्यामध्ये सांगितलंय, पुष्कर द्वीप उपज जासी, निषाद स्वर नाम परियेसी, उत्पत्ती तालव्य संधीसी. तालव्य कारण वेगवेगळ्या प्रकारची उच्चारण, अष्टौ स्थानानी वर्णानाम, वर्णोच्चाराची वेगवेगळी 8 स्थानं जी आहेत तर ती सांगितलेली आहेत. शास्त्रीय विचार आपल्याला असुरवंश वैश्य कुळी, आणि कल्पशुद्ध वर्ण पाटली, पाटल वर्ण तर गुलाबी रंग आहे. तुंबरमुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी. आणि भयानक रस देखा म्हणजे याच्यामध्ये भयानक रस आपल्याला दिसतोय. यांच्या पुढच्या याच्यामध्ये या सगळ्या ऋषी आणि छंद जे आहेत त्यांचा देखील पुढच्या ओव्यांमध्ये उल्लेख केलेला आहे. वन्ही देव म्हणजे षड्ज वगैरे ज्यांच्या आहेत तर वन्ही, ब्रह्मा, शशांक, लक्ष्मीकांत, नारद, तुंबरू म्हणजे या सगळ्या देवता ज्या आहेत तर त्या सांगितले. कारण आपल्याला कोणत्याही याच्यामध्ये मंत्राच्या याच्यात ऋषी आणि छंद हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळं अनुष्टुप, गायत्री, त्रिष्टुप, बृहती, पंक्ती, उष्णिक, जगती या प्रकारचे या सगळे स्वर जे सांगितलेले आहेत तर त्या स्वरांच्या देवता आणि त्यांचे कोणते छंद आहेत तर ते त्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि नंतर पुढच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राग जे आहेत तर त्या रागांचे उल्लेख जे आहेत तर ते केलेले आहेत. म्हणजे भैरवादी, पंचमरागी, नटनारायण मेघरागी म्हणजे मेघमल्हार वगैरे या प्रकारचे सगळे राग जे आहेत तर ते दिलेले आहेत. गायन करी सामवे, श्रीरागादी वसंतासी म्हणजे आता बसंत राग जो आहे तर त्या याच्या, कारण आपल्या काही आता 2-3 याच्यामध्ये जे याच्यात यूट्यूबवर पाहिले आपले फार सुंदर पद्धतीनं आपलं गाण्याचं देखील एक संगीतमय जीवन जे आहे तर ते अनुभवाला येतच आहे आणि पुढच्या या संबंधामध्ये देखील निश्चितच होऊ शकेल. आणि गौडी, कोल्हाळी, अंधाळी म्हणजे या प्रकारचे आता हे उल्लेख केलेले आहेत. हे नेमके कोणते असतील तर त्या रागांचा विचार जो आहे तर तो पाहायला पाहिजे. कदाचित कर्नाटक वगैरे या प्रांतामध्ये त्या भागामध्ये
त्याच्यामध्ये कदाचित हे असू शकतील, कारण काहींची नावं आपल्याला लगेच लक्षात येतात कारण नेहमीच्या म्हणण्याच्या याच्यामध्ये, पण यांचा देखील पाहावा लागेल. म्हणजे तिकडे कोणत्या द्राविड रागी, कारण द्रविड प्रांताच्या याच्या द्राविड रागी म्हटलं म्हणजे ते आपल्याला कळणं द्रविड देशात गेल्याशिवाय नाही कळणार. द्राविड रागी कौशिक माळी देव गांधार आनंद आणि गायन करी लंकानाथ, धनाश्रिया भैरवी, नंतर हंसयुक्ता म्हणजेच हंसध्वनी वगैरे इत्यादी राग जे आहेत तर ते त्या याच्यामध्ये असतील. आणि यामध्ये म्हणजे एकूण 78 ओव्या ज्या आहेत, 10व्या ओवीपासनं 78वी ओवी जी आहे तोपर्यंत हे संपूर्ण त्यांच्या गायनाच्या संबंधामध्ये आणि गायनाच्या अनुषंगानं त्या, आणि मग प्रातःकाळी कोणते, कारण या सगळ्या रागांच्या याच्यात आहेच आहे की कोणता सकाळी गायचा आहे, कोणता अपराह्नी रात्रीच्या वेळेस कोणते गायचे आहेत, मेघमल्हार केव्हा गायचा, म्हणजे याच्या सगळ्या सूर्याचा प्रहर जसा सूर्य जसा वर येतो हो हो तसे ते रागांचे बदललेले आहेत, त्याचे बदललेले आहेत. वा. आणि वर शेवटपर्यंत नंतर मावळतो आणि मावळतीनंतर पुन्हा जो उलट्या सकाळी याच्यात हो पुन्हा नाही येतो. हे विलक्षण सांगतो म्हणजे हे किती चिंतन आहे या भारतीय संस्कृतीच्या याच्यामध्ये की प्रत्येक याचा मनस्थिती पाहून, त्या सूर्याची गती पाहून या सगळ्याचा प्रहराप्रमाणे ते गायन ठरलेलं आहे, कुठल्या प्रहराला कुठला राग. वा, फारच छान. तर असे 36 राग ऐसी म्हणजे एकूण 36 राग त्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर शुद्ध झाले 36 शुद्ध मिश्रण, मग मिश्रण करून याचे, कारण अनेक राग जे आहेत तर वेगवेगळ्या यांनी निर्माण होणं, कारण एक स्वर बदलला की संपूर्ण जे आहे तर ते सगळ्या याच्यामध्ये तुमची गोष्ट जी आहे तर ती बदलू शकते. आणि त्यामुळं ह्या सगळा विचार जो आहे तर या दृष्टीनं आपण गुरुचरित्राकडे पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. फार मोठा विषय आहे, कारण हे देखील एक फक्त नदीमुखे फक्त हा प्रवेश आहे आणि याच्या देखील अगदी शांततेने आणि व्यवस्थित याच्यात विचार करायला प्रवृत्त होणे हा उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. तर मी आपला अत्यंत आभारी आहे. या निमित्तानं मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं, तर खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. मुद्दाम म्हणून आपण हा जो काही सगळा भाग घेतलेला आहे रवींद्रजी मुळे यांनी, तर त्यातलं त्यांचं जे काही कौशल्य किंवा त्यांचं जे गुरुत्व आहे ते त्यांच्या भाषणातून तुम्हाला लक्षात आलं असेल. अनेक वर्ष हा माझ्या मनामध्ये प्रश्न होता की या 6व्या अध्यायाचा अर्थ व्यवस्थितपणे लोकांना समजला पाहिजे, आणि अनायासे आज गुरु म्हणून ते आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांनी हा जो काही सगळा त्याचं जे विवरण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही विचार करायला अजून प्रवृत्त व्हाल. आणि आपली जी महान संस्कृती आहे, केवळ जातीवाद केवळ हे असं नाही आहे, त्याच्या मागे जो विचार आहे चातुर्वर्ण्याचा सुद्धा जो विचार आहे हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. आपण जात म्हणजे ब्राह्मण व हे जे समजतो तसं नाही आहे. ब्रह्मजानाती ब्राह्मण हा, जो ब्रह्म जाणण्याची जो ताकद ठेवतो तो ब्राह्मण आहे. त्यामुळे अनेक जातीतले संत आपल्याकडे होऊन गेले की ते ब्राह्मण होते असं आपण म्हणू शकतो. तर हा वर्ण आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्याचा वर्ण शुभ्र आहे, ज्याच्या वलयाचा, त्याला आपण ब्राह्मण म्हणतो. आणि हे ब्राह्मण होण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे. त्या गायन ही एक प्रचंड मोठी अशी कला आहे की या कलेतून पूर्ण ईश्वराशी तुम्ही एकरूप होऊ शकता. शिव ज्याचा जनक आहे, शिव या पूर्ण सृष्टीचाच जनक आहे असं आपण म्हणू शकतो. तो संहारही तोच करतो. उत्पत्ती ब्रह्म स्थिती लय हे तिन्ही हे त्याच्यात मिळून जातात. तर हा जो मोठा विचार आहे गुरुचरित्र आपल्याला जे शिकवतं हा केवळ पुराणमतवादी ग्रंथ नाही आहे. हा ग्रंथ विचार करायला शिकवणारा असा ग्रंथ आहे. आणि त्या दृष्टीने गुरुचरित्राकडे तुम्ही पाहावं, त्या दृष्टीने गुरुचरित्राचा अभ्यास करावा आणि त्या दृष्टीने गुरुचरित्र आत्मसात करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मुळे साहेब आज आले, एवढा मोठा अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिला, जे अमूल्य ज्ञान आपल्याला दिलं याबद्दल त्यांचे शतशः त्यांचा मी आभारी आहे. नमस्कार. पुन्हा भेटूया. चला, नमस्कार.